काय व्हेरिएबल आणि का वापरतो आपण? व्हॅल्यू असाइन करतात व्हेरिएबलला. हा, एखादी व्हॅल्यू आपल्याला एक स्टोअर करतो, नंतर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती हे करता येते. त्याचं यूज काय आहे व्हेरिएबलचं, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय असं? व्हेरिएबल, व्हॉट इज व्हेरिएबल? व्हेरिएबल काय करतो आपण? सेल स्क्रिप्टिंग मध्ये आपण बघितलं होतं, व्हेरिएबलचे प्रकार बघितले, इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल, आठवत? ग्लोबल व्हेरिएबल. हा, इन्व्हायरमेंट व्हेरिएबल. अजून सिस्टीम व्हेरिएबल. तेच इन्व्हायरमेंट सिस्टीम एकच आलं जवळपास. अजून इन्व्हायरमेंट व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कशासाठी वापरतो आपण? स्क्रिप्टिंग मध्ये, म्हणजे एकाच स्क्रिप्टिंग मध्ये आपण जर व्हेरिएबल यूज करायचं असेल तर. व्हेरिएबल डिक्लेअर इनसाइड द ब्लॉक, इट्स कॉल्ड लोकल. त्याचा स्कोप तेवढाच असतो त्या ब्लॉक पुरता. हा, लिमिटेड टू दॅट ब्लॉक. ठीक आहे, टेम्पररी एक व्हॅल्यू आपण स्टोअर करतो असं बोलू शकतो आपण. ठीक आहे, आपलं terraform.io ऑफिशियल डॉक्युमेंट व्हेरिएबल असेल, बेबी नसेल तर मी बघूच. व्हेरिएबल काय करतो आपण? एक असं काहीतरी व्हॅल्यू तिथे असाइन करतो, ते जेव्हा आपल्याला जिथं पाहिजे कुठं पण ते आपण काय करतो, हे करतो आपण. आता एक्झाम्पल, मी काय केलं, सगळं मी हार्ड कोडेड नाही ठेवता, सगळं मी व्हेरिएबल म्हणून स्टोअर केलं, आणि मला जिथं पाहिजे त्या ठिकाणी त्या ब्लॉकमध्ये मला ते व्हॅल्यू रीड करता येणार. मला काय करते ते, म्हणजे आपल्याला एक कॉन्फिगरेशन टेराफॉर्मचं डायनॅमिक करायसाठी, डायनॅमिक आणि रियुजेबल काय करायचं आपल्याला? कॉन्फिगरेशन डायनॅमिक आणि रियुजेबल काय करायचं ते? कारण की तुम्हाला बघा, एकदा तुम्ही स्टोअर केलं सगळं कॉन्फिगरेशन एका ब्लॉकमध्ये व्हेरिएबल स्टोअर केली, तुम्हाला जिथं पाहिजे, तुम्हाला मल्टिपल इन्स्टन्स करायचे असतील क्रिएट हिस्ट्री बकेट, म्हणजे तुम्हाला जिथं पाहिजे तिथं ते तुम्हाला व्हेरिएबल यूज करता येणार आहे. ते कसं आहे ते बघूच आपण. व्हेरिएबल पीपीटीत काय अप्लाय केलं नाही. ठीक आहे, मी सांगतो, मी उद्या मी पीपीटी अपडेट करून टाकतो. ठीक आहे, 2-3 प्रकार आहेत टेराफॉर्म व्हेरिएबलचे. व्हेरिएबल्स असं जर बघितलं तुम्ही, इनपुट व्हेरिएबल आपल्याला बघायचं, इनपुट व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबल, स्ट्रिंग, हे त्याच्यात आले प्रकार त्याचे. लोकल व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबल आणि इनपुट व्हेरिएबल हे आपल्याला बघायचे. ठीक आहे, कोणते व्हेरिएबल आहे? इनपुट व्हेरिएबल. इनपुट व्हेरिएबल काय ते बघायचं आपल्याला. लोकल व्हेरिएबल, सगळ्यात आधी आपलं लोकल व्हेरिएबल बघू, आपलं ओळखीचं व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय करतो आपण लोकल व्हेरिएबल्स मध्ये? सगळ्यात पहिलं व्हेरिएबल्स काय? ऍड फीज कुठे गेला? न्यू सेक्शन्स. तुम्हाला कालचं कळलं का प्रॅक्टिकल? काल काही इश्यू आला का कोणाला? म्हणजे जर डोक्यावरून जरी गेला असेल तर ते बघितलं असेल तुम्ही. ठीक आहे, कोणतं व्हेरिएबल आहे म्हणलो मी? पेन आणले तो आपला. व्हेरिएबल्स काय बोललो तुम्हाला मी? एक आपण काय करतो, एक व्हॅल्यू आपण नेम आणि नाही का, नेम इक्वल टू असं काय केलं आपण डेव्हऑप्स, नंतर ते विट होते, काय करतो आपण स्टोअर करतो. आता त्याच्यात आपल्याला काय बघायचं? टेराफॉर्म व्हेरिएबल बघायचं. काय करायचं व्हेरिएबल आहे म्हणजे आपल्याला पॅरामीटराइज कॉन्फिगरेशन करायचं असेल, किंवा आपल्याला डायनॅमिक करायचं असेल, रियुजेबल कॉन्फिगरेशन करायचं असेल, म्हणजे काय करते टेराफॉर्म कॉन्फिग काय करते? रियुजेबल अँड डायनॅमिक. म्हणजे तुम्हाला एक फिक्स व्हॅल्यू हे करण्यापेक्षा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टेराफॉर्मचे व्हेरिएबल थ्रू तुम्ही व्हॅल्यू हे करू शकता तुम्ही. ठीक आहे,
म्हणजे काय होतं एकदम म्हणजे आपल्याला पॅरामीटराइज नाही का, आपल्याला काही पॅरामीटर असे पास करायचे असतील आपण त्याने करू शकतो. त्याचे टाइप्स ऑफ व्हेरिएबल जर बोललो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर विचारलं टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स कोणते कोणते टाइप्स आहेत, लोकल व्हेरिएबल, इनपुट व्हेरिएबल आणि आउटपुट व्हेरिएबल. याच्यात बी प्रकार असतात मल्टिपल, स्ट्रिंग व्हेरिएबल हे ते आपण बघूच. ठीक आहे. आता आपल्याला लोकल व्हेरिएबल बघायचं असेल, लोकल इन्व्हायरमेंट व्हेरिएबल पण आपण इथं आहे, ते पण आहे. ठीक आहे. व्हेरिएबल तसे भरपूर आहेत, त्याच्यातले तुम्ही यूज करा, एकदा सगळं सेमच यूज करायचं, वेगळं काही नाही. लोकल व्हेरिएबल, आता लोकल व्हेरिएबल काय टेम्पररी, म्हणजे आपल्याला काय करायचं, टेम्पररी काही गोष्टी आपल्याला स्टोअर करायच्या असतील तर आपण हे लोकल व्हेरिएबल यूज करतो. म्हणजे कसं टेम्पररी, म्हणजे नाही का एखादी व्हॅल्यू आपल्याला टेम्पररी काही स्टोअर करायची असतील तर आपण ह्या व्हेरिएबलने करू शकतो. ठीक आहे. हे आपलं लोकल झालं. त्याच्यानंतर इनपुट व्हेरिएबल काय करतंय, म्हणजे एक्सटर्नल काय व्हॅल्यू तुम्हाला हे करायचे असतील ते करू. आपण सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, लोकल व्हेरिएबल्स बघू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्क्रिप्ट कशी क्रिएट करायची, आता एक्झाम्पल म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, आपण स्क्रिप्टचं सेग्रिगेशन करू. म्हणजे कसं, एक स्क्रिप्ट कोणती ठेवू, आपली मेन काय त्याला नाव देऊ मेन डॉट टीएफ, दुसरी कोणती देऊ आपण व्हेरी डॉट टीएफ, आणि तिसरी प्रोवायडर डॉट टीएफ. म्हणजे एका स्क्रिप्ट मध्ये आपण लिहू शकतो सगळं, पण ते एवढं कचरा करण्यापेक्षा आपण काय करू, सगळं एकदम सिम्प्लिफाय करू, सगळं सिग्रिगेट करून ठेवू. म्हणजे याच्यात ऍक्च्युअल तुमचं काय कॉन्फिगरेशन याच्यात असणार आहे, याच्यात सगळे तुमचे व्हेरिएबल्स असतील आणि याच्यात तुमचे प्रोव्हायडर नाही का, काल आपण बघितलं तसं, म्हणजे AWS तुमचं जे कॉन्फिगरेशन आहे ते हे सगळं तुम्ही याच्यात करणार. ठीक आहे. म्हणजे आपण कालची स्क्रिप्ट वाचू त्याला फक्त हे करू आपण. ठीक आहे. हे 3 स्क्रिप्ट आपल्याला क्रिएट करायचे. असे तुम्ही मल्टिपल असे नाही का करू शकता आणि एका मॉड्यूल मध्ये ठेवायचं. मॉड्यूल म्हणजे माहिती ना तुम्हाला काय, म्हणजे एक डायरेक्टरी असं बोलू शकता तुम्ही, त्याच्यात सगळं आलं. एका याच्यात जर असले ती तर ते एक्झिक्यूट होते ते. ठीक आहे. आता कालच्या स्क्रिप्ट मध्ये काय काय कळलं तुम्हाला, आपल्याला करायचंय काय नेमके. आता व्हेरिएबल कसे वापरतो आपण, म्हणजे आपल्याला काय करायचं, आपलं कॉन्फिगरेशन नाही का, आपल्याला मल्टिपल टाइम आपल्याला तेच ते रियूज करायचं असेल, डायनेमिक करायचं असेल, किंवा आपल्याला काही पॅरामीटर पास करायचे असतील, म्हणजे हार्ड कोटेड न ठेवता असं तुम्ही डायनेमिकली सगळ्या गोष्टी जर ठेवायच्या असतील तुम्हाला, तर त्या टायमाला तुम्हाला व्हेरिएबल कामाला येणार आहे. ठीक आहे. म्हणजे डिटेलाइज डेफिनेशन हे ते गोष्टी सांगण्यापेक्षा म्हणजे ॲज अ पॅरामीटर म्हणून कस्टमाइज, तुम्हाला स्क्रिप्ट कस्टमाइज जर करायचे असतील तर तुम्हाला हे व्हेरिएबल यूज करणं, कस्टमाइज, डायनेमिक, रियुजेबल अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे. पॅरामीटर नुसार त्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल यूज करायचे. ठीक आहे. आता मी कालची स्क्रिप्ट आहे आपल्याकडे, मी इथं मेन डॉट टीएफ var डॉट टीएफ हा एमटीच आहे. तर आपल्याला काय करावं लागणार, एवढे प्रोव्हायडर आहे का आपला कालचा, हा प्रोव्हायडर, हे सांगायची गरज आहे का तुम्हाला काय प्रोव्हायडर, याच्यात तुमचं कशाचं कॉन्फिगरेशन आहे, AWS इन्स्टन्स कम्युनिकेट करायसाठी आपल्याला हे आपलं प्रोव्हायडर झालं. ठीक आहे. हे प्रोव्हायडर. ठीक आहे. कळतं ना, म्हणजे असं कन्फ्युज होत नाही ना काही गोष्ट, हे सुरुवात केलीच नाही आपण त्याची. आता आपल्याला काय करायचं, व्हेरिएबल लोकल हे ते बघायचं आपल्याला. कोणतं व्हेरिएबल बघायचं आपल्याला, लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल काय, टेम्पररी असते सर ते, काय करायचं, म्हणजे एखादी नेम व्हॅल्यू, एखादी एक आपल्याला तुम्हाला काय व्हॅल्यू ते असाइन करायचं असेल आणि तुम्हाला मल्टिपल टाइम्स ते व्हॅल्यू तुम्हाला पुढे यूज करायचे असतील, आपण नाही का व्हेरिएबल आपण या टायमाला बघितलं होतं सेल स्क्रिप्टिंग मध्ये, तसं म्हणजे तुम्हाला सेम गोष्टी रिपीटेडली तुम्हाला त्या स्क्रिप्ट मध्ये लिहिण्यापेक्षा एका ठिकाणी कुठेतरी ते व्हेरिएबल हे करा आणि तेच तुम्ही डायरेक्ट तिथं मेन्शन करून टाका. आता आपल्याला बघायचं तसं. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही काय काय सांगू शकता, तुम्ही व्हेरिएबलच्या याच्यात हे प्रोव्हायडरचं कळलं का तुम्हाला, आणि मेन डॉट टीएफ कालची कोणती होती का, याला आपण कस्टमाइज करणार आहोत. ठीक आहे.
समजा ही स्क्रिप्ट आहे आपली कालची, ही कोणती दुसरी काहीतरी असेल ना, ओके असो, ही आपली कालची स्क्रिप्ट आहे, ही एक आहे, ही तुमची प्रोव्हायडर, हे तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, ऑलरेडी काल बघितले आपण, आणि ही आपण काल बघितलेली स्क्रिप्ट आहे, बकेट ते क्रिएट केलेली. ठीक आहे, आपण इन्स्टन्स जास्त काही लांब जात नाही, मी इन्स्टन्सच्या तिथं ते सगळं म्हणजे कन्सेप्ट तिथं क्लिअर व्हायला पाहिजे आपल्या. मच्छिंद्रच असतील मे बी, हा मच्छिंद्रच. बघा मला आता कळायला लागलं कोण उशिरा येते कोण लवकर येते, मी सहज गेस केलं होतं मच्छिंद्र असेल तर मच्छिंद्रच. ठीक आहे, आता ते व्हेरिएबल, आता मला सगळे काय करायचे आता बघा, मी एक तर कसं करू शकतो डिक्लेअर माहिती ना तुम्हाला, एका स्क्रिप्ट मध्ये लिहून आणि तिथून सगळे व्हेरिएबल मी हे करू शकतो. पण मला काय करायचं, हे जे कसं करायचं, सिग्रिगेट करायचं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मला हे सगळ्या गोष्टी ठेवायच्या. आता मी कसं करू, आता तुम्ही म्हणता असं सर एका स्क्रिप्ट मध्ये लिहायला काय होतं, समजा इथंच मी लिहून दाखवतो तुम्हाला कम्प्लीट स्क्रिप्ट. काय केलं असं तुम्ही, समजा तुमची स्त्री बकेट ही स्क्रिप्ट आहे, कुठे गेली ही, याच्यावर तुम्ही काय केलं असतं, इथं कसंही करा काही नाही, फक्त कन्फ्यूज होऊ नका, काही करा तुम्ही, फक्त कन्फ्यूज झालं की मला सांगा. मला एक कोणतं व्हेरिएबल घ्यायचं, लोकल, इथं काय करतो मी लोकल्स, हे असं आपण इथं दाखवतो बरोबर, ते लोकल्स व्हेरिएबलसाठी. तर बाकीचे व्हेरिएबल आहेत त्याचे बघू आपण, हा लोकल व्हेरिएबल घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, मला काय करायचं, इथं व्हेरिएबल नेम, जसं आपण व्हेरिएबल हे असाइन करू तसं आपल्याला ते पुढे चालून कॉल करावं लागतंय. ठीक आहे, आता मी याला नाव काय देतो, इन्स्टन्स टाईप. ठीक आहे, असं इन्स्टन्स टाईप देतो नाव. ठीक आहे, आणि जर तुम्ही जर वेगळं काय द्यायचं असेल, इन्स्टन्स टाईप कोणतं आहे, मायक्रो आहे समजा. ठीक आहे, मीडियम तुम्ही असं सांगू शकता, इन्स्टन्स टाईप मायक्रो इक्वल टू तुमचं, ही कोणती व्हॅल्यू असणार इथं, तुमचं इन्स्टन्सचं टाईप काय आहे ते T2 मायक्रो. म्हणजे तुम्ही असं प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये तुम्ही T2 मायक्रो सांगण्यापेक्षा इथं तुम्ही स्टोअर केलं, किंवा तुम्ही ते काय ठेवा, टाईप मायक्रो असं जर केलं तुम्ही चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, टाईप मायक्रो जर केलं, किंवा तुम्ही इन्स्टन्स टाईप जर केलं मायक्रो, तुमचं एकासाठी कोणत्या इन्स्टन्ससाठी मायक्रो जे असेल त्यासाठी हा तुमचं व्हेरिएबल आहे, आणि हे त्याची व्हॅल्यू काय असेल केली तुम्ही T2 मायक्रो. कळतंय, आता तुम्ही म्हणता असं अवेलेबिलिटी झोन पाहिजे आम्हाला, अवेलेबिलिटी झोन काय पाहिजे तुम्हाला, 1A 2A इथं असेल ना अवेलेबिलिटी झोन. EWS अकाउंट कुठे आपला, आपण जेव्हा इन्स्टन्स लॉन्च करतो कुठं असं इथं मुंबईमध्ये किती 1A B C असं ना काहीतरी, इथे एक दाखवणार. ठीक आहे, इथं जेव्हा आपण इन्स्टन्स लॉन्च करतो इथं अवेलेबिलिटी झोन येते, किंवा VPC क्रिएट केला असेल तुम्ही, तिथंच कुठे असेल ना नेटवर्क अवेलेबिलिटी झोन कुठे गेलं, कुठं असं अवेलेबिलिटी झोन, हे सबनेटचे इथं नाही का, ही कोणत्या अवेलेबिलिटी इथं VPC, इथंच कुठे असं अवेलेबिलिटी झोन. VPC करताना करतो ना, इथं कुठे असतं ना अवेलेबिलिटी झोन, कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये करायचं असं नाही बघा, हे कोणत्या ते 1B मध्ये आहे, 1A मध्ये लॉन्च करताना असं कुठतरी ऑप्शन असते बघा, ते मला आता आठवण गेलं एक्झॅक्टली. T2 मायक्रो आपण वरती सिलेक्ट करतो ना सर, लाईक मुंबई रिजन केलंय ना, हे तर इन्स्टन्स टाईप कुठं नाही, इथं तर आपण ते रिजन मध्ये आलं, पण इथं इन्स्टन्स क्रिएट करताना VPC मध्ये तर दाखवते रिजन. आता ते रिजन आहे, रिजन आणि अवेलेबिलिटी झोन मधला डिफरन्स काय माहिती आहे का तुम्हाला, सांगा बरं कोणाला माहित असेल तर. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रिजन अँड अवेलेबिलिटी झोन्स, काय डिफरन्स. रिजन हे फिजिकल लाईक लोकेशन आहे, आणि त्यामध्ये अवेलेबिलिटी झोन असतो. हा, रिजनच्या मध्ये अवेलेबिलिटी झोन असते, हे इम्पॉर्टंट आहे. एक रिजन तुमचा हा कोणता मुंबई रिजन आहे, हे तुमचं डेटा सेंटर झालं, याच्यामध्ये तुमचे अवेलेबिलिटी झोन असणार तुमचं. ठीक आहे, मी कुठेतरी काहीतरी क्रिएट करताना खूप वेळा बघितलं मी रिजन, पण मला आता आठवत नाही, व्हॉल्यूमच्या टायमाला पण बघितलं असेल मी अवेलेबिलिटी झोन, खूप वेळा बघितलं, पण आता टायमर कसं काय आठवत नाही.
म्हणजे जेव्हा आपल्याला काही क्रिएट करायचं असेल तिथं सांगता नाही बघा अवेलेबिलिटी झोन. इथं अवेलेबिलिटी झोन काय आहे 1A 1B 1C म्हणजे हा मला वाटतं 1B हैदराबाद असेल, सी काहीतरी असेल, ठीक आहे. हा मुंबई आहे. म्हणजे हे याच्या अंडर हे आपलं डेटा सेंटर कोणतं आहे मुंबई, हे रिजन हे आपलं मुंबई, हे आपलं डेटा सेंटर आहे. त्याच्यामध्ये हे असणार आहे तुमचं अवेलेबिलिटी झोन. इथं जर तुम्ही वाचलं अवेलेबिलिटी झोन इन विच क्रिएटिव्ह व्हॉल्यूम सांगितलं, ठीक आहे. याच्यात तुम्हाला कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये तुम्हाला हे EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचं ते तुम्ही तर सांगू शकता, ठीक आहे. आता आपण रॅन्डम केलं की जे आहे ते येऊन जाते ते, ठीक आहे. जे आपल्याला जवळ असेल ते जे असेल अवेलेबल ते, ठीक आहे. हे अवेलेबिलिटी झोन हवाला बोलतो मी, ठीक आहे. आता मला काय करायचंय त्याचं पण मला व्हेरिएबल स्टोअर करायचं, म्हणजे मला स्क्रिप्ट मध्ये डायरेक्टली व्हेरिएबल मला हे टाकता येईल तिथं. म्हणजे असं मॅन्युअली सगळ्या गोष्टी टाकत नाही बसणार. मी काय करतो इथं फिलिंगचं काही नाही, तुम्ही जे व्हेरिएबल अवेलेबिलिटी झोन 1A करतो 1A, ठीक आहे. स्पेस कोणते AP साऊथ काय ते AP साऊथ 1A, ठीक आहे. AP साऊथ -1A हा अवेलेबिलिटी झोन आहे तुमचा. मी फक्त व्हेरिएबल करतो, हा तुमचा व्हेरिएबल आहे, ही तिची व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि याचं यूज कसं करायचं पुढे ते बी सांगतो तुम्हाला. आता तुमचा अजून एक अवेलेबिलिटी झोन कशासाठी पाहिजे तुम्हाला, बी साठी. वन बी करतो, ठीक आहे. दुसरं कशासाठी 1Bच आहे ना, याच्या जागी बी. हे दोन अवेलेबिलिटी झोन केले मी, ठीक आहे. तुम्हाला टॅग द्यायचा असेल, टॅग्स कसं देता माहिती ना तुम्हाला, नाही घ्यायच्यानंतर तुम्ही टॅग्स देता येईल ऑटोमॅटिक केलं ना. टॅग्स आलं, टॅग्स असं यायला पाहिजे ना, कर्ली ब्रेस ऑटोमॅटिक येत होतं, ठीक आहे. असो काय करतो मी नेम इक्वल टू त्या इन्स्टन्सला काय आहे ते नेम, म्हणजे टॅग तुमचं काय आहे तुमचं नेम इक्वल टू काय द्यायचं तुम्हाला, काय द्या तुम्ही वेब सर्व्हर नाव देऊ, ठीक आहे. वेब सर्व्हर. आणि तर तुम्ही इन्व्हायरमेंट पण सांगू शकता, टॅग देतो आपण तिथं. तुम्ही इथं इन्व्हायरमेंट काय आहे तुमचं, डेव आहे काय तुम्ही असं याची काही गरज नाही. हा तुमचा ब्लॉक आहे. एका स्क्रिप्टमध्ये कसं लिहितो नंतर याला सिग्रिगेट करायचं आपल्याला, ठीक आहे. हे बघा हे असं तुम्ही लोकल मध्ये तुमचं जे जे व्हेरिएबल आहे तुमची इन्स्टन्स टाईप याची व्हॅल्यू काय हे जर टाकलं तर हे सांगेल तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे इथं तुम्ही जे करता ना AMI हे तुमचं AMI ते पण तुम्हाला इथून करता येईल, ठीक आहे. ठीक आहे, आधी एवढं करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. बघा आता तुमचं इन्स्टन्स टाईप हे येतं, तुम्ही इन्स्टन्स टाईप इथं डायरेक्टली तुम्ही सांगितलं T2 मायक्रो. तर तुम्ही जे व्हेरिएबल इथं वापरला असेल तुम्हाला नेक्स्ट टाइम मला एवढं सांगा, मी काय करतो जर नेक्स्ट टाइम तुम्हाला हे सगळे जेवढे तुमचे ब्लॉक आहेत त्याच्यातले तुम्हाला इन्स्टन्सचे टाईप जर चेंज करायचे असेल तर तुम्ही कुठे चेंज करणार, लोकल मध्ये. हा ते व्हेरिएबल तिथे चेंज करणार, मग सगळीकडे ते रिफ्लेक्ट होऊन जाणार, ठीक आहे. आता बघा तुम्हाला इन्स्टन्स टाईप आता हे स्ट्रिंगची काय गरज नाही तुम्हाला कंबाईन करायची, तुमचं व्हेरिएबल आहे ना. तर हे बघा इन्स्टन्स टाईप काय तुमचं कुठं कोणतं व्हेरिएबल आहे, लोकल डॉट. हे बघा इथं मी लोकल टाईप इन्स्टन्स टाईप काय आहे आपलं मायक्रो हेच आहे का, लोकल इन्स्टन्स टाईप मायक्रो. म्हणजे हा व्हेरिएबल आला, म्हणजे तुम्ही व्हेरिएबल काय केलं लोकल, कोणतं व्हेरिएबल आहे तुमचा हा लोकल त्याच्यामधला काय हे काय कोणतं व्हेरिएबल आहे तुमचा लोकल, आणि हे तुमचं व्हेरिएबल इन्स्टन्स टाईप हा वाला इथे दिसतंय का मायक्रो इन्स्टन्स टाईप. आता तुम्हाला इथे सिक्युरिटी ग्रुप हे ते बाकीचं अजून कोणतं पाहिजे तुम्हाला, अवेलेबिलिटी झोनचं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. अवेलेबिलिटी झोन तर तुम्ही ते सांगू शकता. आता तुम्ही अजून एक जर तुम्हाला हे करायचं काय करा तुम्हाला
अवेलेबिलिटी झोन याचं केलं. याचं व्हेरिएबल काय आहे? लोकल डॉट कोणतं घ्यायचं तुम्हाला, हावाला घ्यायचं की हावाला घ्यायचं तुम्ही ते सांगू शकता. ठीक आहे, तुम्हाला एवढं कळलं का? हा ब्लॉक कशासाठी? इथं मी सगळे व्हेरिएबल डिसाईड केले. व्हेरिएबल इथं मी इन्स्टन्स टाईप मायक्रो त्याची व्हॅल्यू काय स्टोअर केली T2 मायक्रो. म्हणजे जिथं तुम्ही हा व्हेरिएबल टाकणार त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? T2 मायक्रो. तुम्ही हा व्हेरिएबल कुठे डिक्लेअर केला त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? AP साऊथ 1. तुम्ही हा वाला व्हेरिएबल कुठे टाकलं त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? हे वालं. मग नेक्स्ट टाइमला तुम्हाला सगळे ब्लॉक मधले व्हॅल्यू जर चेंज करायचे असेल तुम्ही फक्त इथं चेंज करा, बाकीचे ऑटोमॅटिकली ते डायनामिकली सगळ्या गोष्टी ते होतात. म्हणजे वन टाइम तुम्ही ते कुठेतरी व्हेरिएबल डिक्लेअर करा आणि ते फक्त व्हॅल्यू पुढे पास करून द्या. कळलं? आणि इथं मी कसं पास केलं? इन्स्टन्स टाईप. इन्स्टन्स टाईप आपण आधी काय करत होतो? T2 मायक्रो असं लिहित होतो. मी आता काय केलं? लोकल डॉट, म्हणजे हे बघा लोकल डॉट केलं आणि जे व्हेरिएबल आहे, कोणतं व्हेरिएबल? लोकल व्हेरिएबल आहे ना, लोकल डॉट आणि त्या व्हेरिएबलचं नाव. नंतर अवेलेबिलिटी झोनच्या टायमाला मी काय केलं? लोकल डॉट आणि जे तुमचं व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचं नाव. कळतंय? हो सर. ठीक आहे, असं म्हणजे कन्फ्युज जर झाला कुठं तर सांगा मला. आता टॅक्स आहे, तुम्ही टॅक्स इथलचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करणार तुम्ही? हे ब्लॉक लिहायची काय गरज आहे तुम्हाला? डायरेक्ट इथे हे कट करून टाका, त्याच्यावर लिहून टाका ना काय? लोकल डॉट टॅक्स. डायरेक्टली आपण जे हे पूर्ण ब्लॉक मधले ते येऊन जाणार. हे टॅक्स काय आहे? व्हॅल्यू टॅक्स वेब सर्व्हर हे आलं इथं लोकल डॉट टॅक्स. म्हणजे वन टाइम इथं स्टोअर केलं तुम्ही डायरेक्टली असं हे करू शकता तुम्ही. ठीक आहे, की पीएल सिक्युरिटी ग्रुप जर नसेल तर सध्या काढून टाकायला काय. एवढं कळलं का सांगा मला. त्याला बकेटला टॅक्स द्यायचा असेल, डेमो बकेट हे ते तुम्ही इथं करू शकता. लोकल डॉट टॅक्स देऊ शकता तुम्ही. इथं नेम इक्वल टू हे टॅक्स, हा ब्लॉकच्या जागी तुम्हाला ते लिहून टाकणार. इथे बकेटला जर द्यायचं असेल तर काय आलं? टॅक्स. कळलं? एक्स्ट्रा झालं काय? ठीक आहे, मला इथं काय डाऊट आहे सांगा बरं एकदा तुम्ही. लोकल व्हेरिएबलचं हे सांगा मला काय डाऊट, म्हणजे काय कळलं, म्हणजे कळलं का? इथं मी काय करायचं? सगळे व्हेरिएबल इथं स्टोअर केले ह्या ब्लॉकमध्ये. आणि हे आता हेच मी असे स्क्रिप्ट लिहिली समजा. ठीक आहे, आता हे इथं मी हे करू शकतो का? आता सगळी स्क्रिप्ट एकटी हे करण्यापेक्षा आता ऑलरेडी आपल्याकडे आधीच आहे वाटतं स्क्रिप्ट. ठीक आहे, मी कनेक्ट करतो. रेकॉर्डिंग आहे का? कन्फ्युज होत असेल तर सांगा बरं का मला, कारण की हे खूप असं नाही का लेक्चर खूप एक्सटेंड झालेत आपली. 4-5 लेक्चर मध्ये टेराफॉर्म संपल पाहिजे पण नाही संपल. काय काय गोष्टी आहेत ना त्या असं आपण शेल स्क्रिप्टिंग मध्ये आपण व्हेरिएबल डिफाईन करतो आणि त्याचं हे डिफाईन करतो, त्याच्यागतच डिफाईन करतो. म्हणजे जवळपास सेमच आहे ना. हा, इथं आपण व्हेरिएबल स्टोअर कसं करतो ते फक्त कॉल करायला आपण काय करतो? $ने हे करतो ना तिथं. $न करत होतो कॉल आणि इथं डायरेक्ट नेम न करता येतं आपण, म्हणजे नेम देतो डायरेक्ट याला. पण इथं काय करतो आपण? ह्या ब्लॉकचं नाव दिलं लोकल, म्हणजे कोणतं व्हेरिएबल आहे? लोकल आणि डॉट लिहायचं पुढं आणि ते व्हेरिएबलचं नाव असं केलं तुम्ही. अजून 2-3 प्रकारे आपण बघू पुढं. आणि ते $ने पण करू शकता तुम्ही, पण ते आउटडेटेड झालं ते बघू. ते बी इनपुट व्हेरिएबलच्या टायमाला बघू. पण हा वाला लोकलचं तुम्हाला कळलं, लोकल डॉट म्हणजे तसं आपण व्हेरिएबल कॉल केलं. सेल स्क्रिप्टिंग मध्ये काय करतो आपण? $, आणि त्या व्हेरिएबलचं नाव. आठवते? योगेश आठवते ना? मला वाटतं तू सेल स्क्रिप्टिंगचा अभ्यास चालू वाटतं सध्या तुझं, तुला सगळ्या गोष्टी आठवत असतील ते. आणि मला नेक्स्ट वीक मध्ये किंवा तुमचं मॉक इंटरव्ह्यू कोण कोण देणार आणि कधी देणार मला एकदा टाइम सांगा बरं तुम्ही. कारण की मॉक इंटरव्ह्यू खूप लोक नाही का असं देतच नाही, कारण की आपला सिलेबस ऑलमोस्ट संपलाय. थोडं
बघावं लागेल कोण किती काय अभ्यास करते काही नाही. सर थोडा टाइम पाहिजे स्टडीला. अरे बॅच संपत आली माहिती का, ऑलरेडी इलेक्शन झाली. ठीक आहे, आता मी योगेश नंतर घेता येईल. बाकीच्याचं कोण कोण रेडी सांगा मला. सर मी देऊ शकते. अश्विनी एक, अजून अजून सगळे टॉपिक्स रिवाइज नाही झाले. कोणकोणत्या टॉपिक्स वरती राहील त्यानुसार मग ते बघू आपण टॉपिक करू डिसाईड. आणि आता संडेला कोणतं टाकलं? संडेला नाही, नेक्स्ट संडे बोलतो मी. तोपर्यंत होऊन जाईल ना का नाही? चालू आहे प्रिपरेशन करतो सर, थोडं थोडं चालू सर. होऊन झालं पाहिजे, कारण की ऑलरेडी इलेक्शन झाले. कारण की एकदा होल मार्केट तुम्ही ना मोस्ट ऑफ तुम्ही सगळ्यावर द्यायचं म्हणताय का होल टॉपिकवर? तुम्ही टॉपिक सांगा, तुम्ही मला सगळे टॉपिक सांगा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. टॉपिक सांगा म्हणजे तुम्ही जे सांगताल ते, काही प्रॉब्लेम नाही. कुबरनेटिस कुठले तरी फॉर्म करून घेऊ. 2 टूल घ्या, कुठले तरी 2 टूल कुठले तरी. कुबरनेटिस टेराफॉर्म नाही झाला, टेराफॉर्म झाल्यानंतर कुबरनेटिस आणि टेराफॉर्म करू. AWS कम्प्लीट होईल का? तुम्ही कधी सांगा, फक्त तुम्ही कसं सगळे मिळून द्या. तुम्ही आता मागच्या सारखंच हे करू नका बरं का तुम्ही, कारण की असं होऊन जाणार माहिती आहे का, एवढं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडते. कारण मी सांगत असो 5-6 जण आहेत आणि तिथे एकच जण असला ना, ती इंटरव्ह्यू बी म्हणता येईल की, म्हणजे त्यासाठी म्हणतो मी, जेव्हा तुम्ही कधी सांगा मला, तारीखचा काही विषय नाही. ह्या रविवारी सांगा, पुढच्या रविवारी सांगा, पण अवेलेबल राहते त्या टायमाला. आता मी आतापर्यंत मी लेक्चर घेतो, माझं सगळं प्लॅन गोष्टी असतात ना. कधीतरी ऑन दी स्पॉट माझे काहीतरी गोष्टी मिसमॅच होत असतील, पण मी आता लिंक टाकली तर मोस्ट ऑफ द टाइम मी लेक्चर घेतोच. किती काही काम असल्याने मी बाजूला ठेवतो कामाचं. कोणी मित्र आले, कोणी भेटायला आले, कोणी काय आलं तर मी शक्यतो कॉल लेक्चरमध्ये उचलत नाही. उचललं तरी त्यांना सांगतो लेक्चर चालू आहे. आणि कोणी भेटायला जरी आलं मला तर मी म्हणतो संध्याकाळी माझं लेक्चर असतं, त्या टायमाला मी काही येऊ शकत नाही. तसं मी 1-1.5 तास तसं टाइम काढतो. तुम्ही पण तसं काढा टाइम, 1 तास. कोणी मित्र आलं, कोणी आलं, म्हणायचं ह्या टायमाला माझं मॉक इंटरव्ह्यू आहे, मी काही येऊ शकत नाही, तसं म्हणतो मी. असं प्लॅन करावं लागतं सगळ्या गोष्टीचं. आता मी लेक्चरच्या बाबतीत ते प्रोफेशनल राहतो ना मी, असं कधी घ्यायचं टाइम काय नाही. तसं तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत तसंच राहा, ठीक आहे. तुम्ही सांगा, वाटलं मला कधी सांगा. इंटरव्ह्यूवर बघू आपण कोण आणायचं ते. आता मी काय केलं, याच्यात व्हेरिएबलचं सगळे करून टाकले, ठीक आहे. त्याला फॉर्मॅट जर तुम्हाला काय वाटलं असं निघाला असेल तर काय कमांड आहे आपल्याकडे, टेराफॉर्म FMT, ठीक आहे. याचं फॉर्मॅट झालं असं ना, असं करेक्ट दोन्ही फाईल. हे काय इथं कर्ली ब्रेस माग पुढं होता ना, मागं झालं म्हणजे प्रॉपर फॉर्मॅटिंग मध्ये आलं ते. आणि ह्या मॉड्यूल मधले, हे मॉड्यूल म्हणजे आपल्या डायरेक्टरी मधले जे आहेत हे 2 मॉड्यूल आहेत, एकच पॅरेंट चाइल्ड. हे मॉड्यूलचं वाटलं नंतर सांगितलं अजून एकदा मी, म्हणजे मॉड्यूल म्हणजे एवढी फाईल्स नाही, हे तुमचं एक डायरेक्टरी मध्ये जे असतील ते तुमचं एक मॉड्यूल झालं, ठीक आहे. ते बघू आपण मॉड्यूलचं बी. आता बघा मी स्क्रिप्ट लिहिली, आताची जी स्क्रिप्ट आहे आपली, मी एका स्क्रिप्टमध्ये सगळं लिहिलं. काय लिहिलं, हे व्हेरिएबल पण मी त्याच स्क्रिप्टमध्ये सांगितलं इथं सगळं. हा ब्लॉक मी नंतर चेंज करणार आहे, तुम्हाला ते पण सांगतो. फक्त एका स्क्रिप्टमध्ये लिहिलं आणि तिथं प्रोव्हाइडर लिहिलं. तर मी आता काय करतो, टेराफॉर्म इनिट करतो कमांड. सर मला थोडस लेफ्ट व्हावं लागेल. चालतं ऑलरेडी तू मेसेज केला होता. ओके, तरी मला वाटलं जॉईन नाही व्हायचं तू, तरी झाला तू. हा ते बोलवायला आलेत आता. हा चालतं, काय प्रॉब्लेम. हा व्हिडिओ बघतो सर मी ते. हा व्हिडिओ बघा, ओके. काय डाऊट असतील कर मला नंतर. ओके, आता बघा, आता काय केलं मी, टेराफॉर्म युनिट केलं, टेराफॉर्म प्लॅन केले की काय होईल, कसं काय सांगतं टेराफॉर्म प्लॅन. तर मला सांगेल काय काय रिसोर्स होणार क्रिएट, काय नाही. आता बघा हे काय बोललं, 2 गोष्टी, एक बकेट क्रिएट होईल आणि एक EC2 इन्स्टन्स क्रिएट होईल. बकेट पण होईल आणि EC2 इन्स्टन्स क्रिएट होईल.
टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर मी, ठीक आहे. काय कमांड आपली फॉर्म अप्लाय ॲटो, बरोबर आहे का. टेराफॉर्म अप्लाय ॲटो अप्रूव्ह. आता माझं काय इन्स्टन्स एकच आहे ऑलरेडी माझ्याकडे, आता होतील माझे क्रिएट. हे बघा पेंडिंग दाखवते, म्हणजे वेब सर्व्हर सांगितलंय मी, आणि अजून दुसरं काय सांगितलंय S3 बकेट. बकेट पण क्रिएट होईल, ठीक आहे. आता ही स्क्रिप्ट वर्किंग झाली का. काय केलं मी याच्यात, काय केलं मी ह्या स्क्रिप्ट मध्ये, हा प्रोव्हायडर वाला एक मेंटेन केल्यानंतर main.tf केलंय, आणि मी काय केलंय इथं डायरेक्टली असं हार्ड कोडेड करता मी काय केलं, इथं सगळं व्हेरिएबल स्टोअर केलं, तेच व्हेरिएबल मी इकडे काय केलं टाकून दिले. इथं लोकल डॉट हा इन्स्टन्सचा टाईप असेल, तुमचा अवेलेबिलिटी झोन कोणता आहे तुमचा 1A वाला सांगितलं मी, त्याच्यातच इन्स्टन्स तुमचं क्रिएट होईल. बघितलं की कळलं ना तुम्हाला. हे बघा 1 पेंडिंग 1A मध्ये झालं दिसतंय, हा वाला वेब सर्व्हर इथंच आपण का, कारण की व्हेरिएबल इथं अवेलेबिलिटी झोन कोणतं सांगितलं त्याला मी, इथं मी जी हे असेल लोकल 1A, तुम्हाला हे जर सांगायचं असेल 1B वाला सांगायचं असेल तुम्ही त्याची इथं टाकून द्यायचं, ठीक आहे. आणि तुमचं टॅक्स मी कोणतं सांगितलं मी वेब सर्व्हर, तर लगेच इथे वेब सर्व्हर आलं का त्याला नाव, हा लोकल आहे, ठीक आहे. आता डिस्ट्रॉय केलं की सगळ्या गोष्टी काय होणार, डिलीट होऊन जाणार. काय करणार मी डिस्ट्रॉय केली, आता काय होणार सगळ्या गोष्टी क्रिएट झाल्या, रिसोर्स सगळं तुमचं काय होणार आहे डिलीट होणार आहे. आता मी काय केलं इथं ठेवलं, आता तुम्हाला सेग्रिगेट करायचं, आता व्हेरिएबल एका याच्यात ठेवायचं तुम्हाला, आणि हे गोष्टी तुम्हाला वैलवले जर ठेवायचे असतील तुम्ही काय करणार, हा ब्लॉक इथून उचलणार तुम्ही आणि कुठे टाकून देणार इथं var.tf. आता तुमची 3 फाईली असणार आहे, ह्याच्यात सगळं व्हेरिएबल तुम्ही ह्या फाईलमध्ये स्टोअर करणार आहे, आणि इथं तुम्ही कॉल करणार आहे. हे तुमचं प्रोव्हायडर. आता 3 टाइम तुम्ही एका मॉड्यूलला असं ठेवू शकता तुम्ही एका लोकेशनला. तुमचं जर हा लोकेशन डिफरंट असेल ते वर्क नाही व्हायचं बरं का, एका डायरेक्टरीमध्ये नाही सगळं तुमचं इथं. टाकलं होतं का मी, म्हणजे काय आता काय केलं कळलं तुम्हाला. म्हणजे मी काय केलं 3 फाईल आहेत माझ्या, कोणत्या, एक तुमची आता ऑलरेडी सांगितलं ना, ओके ओके प्रोव्हायडर, आणि सगळ्या 3 फाईलचं तुम्ही हे तुमचं टेराफॉर्म आहे, तुमचं टेराफॉर्म थ्रू सगळं तुम्ही काय करणार आहे सगळे रिसोर्स क्रिएट करणार आहे, ठीक आहे. याच्यात मेन सगळं असणार आहे, याच्यात व्हेरिएबल स्टोअर करणार आहे, याच्यात तुमचं प्रोव्हायडरचे असणार आहे. तुम्ही एका फाईलमध्ये सगळं लिहू शकता, पण तसं न लिहिता तुम्हाला एक सुटसुटीत वाटा, त्यासाठी मी काय केलं सेग्रिगेट केले, याचं क्लासिफिकेशन हे केलं मी, मेनचे याच्यात ठेवले, व्हेरिएबलचे याच्यात ठेवले, आणि प्रोव्हायडर आपले AWS याच्यात ठेवले, ठीक आहे. सगळे रिसोर्स तुमचे याच्यात मेनमध्ये असणार, याच्यात व्हेरिएबल असणार, याच्यात प्रोव्हायडर, आणि सगळं टेराफॉर्म थ्रू सगळं तुम्हाला असं करायचं, ठीक आहे. आता व्हेरिएबल डॉट, आता मी मेन मधलं ते हे काढून टाकतो, आणि एक व्हेरिएबल नावाचं एक फाईल क्रिएट करतो, त्याने बघतो आता, ठीक आहे. आता बघा ls कोणतं फाईल क्रिएट करतो मी var.tf, आणि हे टाकून देतो तिथं. आणि याच्यातलं मेन मधलं काढून टाकतो, ठीक आहे. फाईलची कॉपी करून घेतो ना असं. अरे यार इथे कंट्रोल V कसं चालते.
काय करायचं बोललो मी, हे डिलीट करायचं आपलं. ठीक आहे. आता मी हे करून बघतो आता. ठीक आहे. इनिट करायची गरज नाही तुम्हाला, इनिट करून टाकतो. आता तुम्हाला कळलं ना 3 फाईल कशी क्रिएट केल्यात मी. काय केलं आपण इथं, 3 फाईल आहेत आपलं. कॅट min.tf, याच्यात फक्त तुमचं जे रिसोर्स क्रिएट करायचं ते, आणि दुसरी कोणती कॅट war.tf, याच्यात तुमचं व्हेरिएबल केले, आणि दुसरी तुमची कोणती प्रोव्हायडरची. ठीक आहे. वाटलंच तर मी असं सगळं फाईल min.tf म्हणजे तुम्हाला फाईल रिफर करायची असेल तर कळून जातं ना कोणती min.tf, दुसरी war.tf आणि तिसरी provider.tf. हे 3 फाईल आहेत तुमच्या. ठीक आहे. हे मेंटेन केलेत आपण. आता आपल्याला काय करायचं, टेराफॉर्म अप्लाय कमांड यूज करायची. काय कमांड आहे, टेराफॉर्म अप्लाय. हे डबल करा किंवा सिंगल करा, काय प्रॉब्लेम नाही. ॲड टू अप्रूव्ह, बरोबर आहे फिलिंग. आता तुमचे इश्यू टू इन्स्टन्स काय ते होऊन जाईल. काय इश्यू जरी आला तरी ते सांगेल. ठीक आहे. मग इन्स्टन्स तुमचं क्रिएट झालं. केलं आपण, काय केलं, सिक्रिएट केलं त्याला. ठीक आहे. बाजू ठिकाण ठेवलं, म्हणजे सगळं रिपीटेड गोष्टी नको व्हायला म्हणून आपण काय केलं, असं व्हेरिएबल स्टोअर केलं. ठीक आहे. हा, हे झालं तुमचं हे क्रिएट. ठीक आहे. हे तुमचं कोणतं व्हेरिएबल होतं बोललो मी, लोकल व्हेरिएबल. ठीक आहे. आणि दुसरं कोणतं बघायचं आपल्याला, इनपुट व्हेरिएबल्स. हा वाला बघायचा. हा व्हेरिएबल काय, इनपुट व्हेरिएबल्स रिलेट टू कस्ट. हा, यालाच आधी डिस्टॉक करून टाकतो. ठीक आहे. हे कळलं का आताचं लोकल व्हेरिएबल. हॅलो. हो सर. हो सर. हो. ठीक आहे. हे तुमचं इनपुट व्हेरिएबल. इनपुट व्हेरिएबल काय, म्हणजे इनपुट व्हेरिएबल काय करतं माहितीये का, आता तुमचं हे मॉड्यूल मध्ये होतं म्हणून ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल, आता तुमचं ठीक आहे, तुम्ही कुठेतरी व्हेरिएबल स्टोअर केले, ते व्हेरिएबल तुम्हाला इथं कॉल करायचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला इनपुट व्हेरिएबल करावं लागेल. ठीक आहे. आणि इनपुट व्हेरिएबलचे स्ट्रिंग व्हेरिएबल, बुलियन व्हेरिएबल, हे मल्टिपल त्याचे आहेत टाईप. ठीक आहे. इनपुट व्हेरिएबलचे कोणते कोणते टाईप आहेत, स्ट्रिंग, सिंगल लाईन टेक्स्ट व्हॅल्यू स्ट्रिंग, नंबर नाही का आपले 1 2 3 असे ते नंबर आले, बुलियन, ट्रू फॉल्स, लिस्ट, मॅप नाही का, की व्हॅल्यू पेअर, ऑब्जेक्ट, हे असे काय त्याची टाईप आहेत इनपुट व्हेरिएबलची. पण इनपुट व्हेरिएबल का वापरायचं आपल्याला, जे एक्सटर्नल व्हॅल्यूज असतील आपल्या, एक्सटर्नल किंवा म्हणजे एक पॅरामीटर, एक टाईपचं आपल्याला पॅरामीटर, जसं एक्सटर्नल व्हॅल्यू बी पास करता येते ना, आपण पॅरामीटर नाही का पास करत, आठवतो तुम्हाला पॅरामीटरचं, म्हणजे रन टाइम तुम्हाला काही पॅरामीटर्स काही व्हॅल्यू पास करायचे असतील युजर कडून घेऊन, किंवा रन टाइम काही व्हॅल्यू तुम्हाला पास करायचे असतील पॅरामीटर, ते पण आपण याने करू शकतो इनपुट व्हेरिएबल, आणि तिथे डिक्लेअर पण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कस्टमाइज करता येतं ते मॉड्यूल तुमचं, म्हणजे तुम्ही जे कॉन्फिगरेशन असेल तुम्ही ते कस्टमाइज तुम्ही करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे एक आउटसाइड नाही का तुमच्या कॉन्फिगरेशनच्या बाहेर काहीतरी व्हॅल्यू आहेत तुमच्या, ते तुम्हाला त्या कॉन्फिगरेशन मध्ये म्हणजे टेराफॉर्म स्क्रिप्ट मध्ये जर पास करायचे असतील तर तुम्ही इनपुट व्हेरिएबल्स वापरता. ठीक आहे. कळलं, इनपुट व्हेरिएबल्स आपल्या सोप्या भाषेत. कोणते व्हेरिएबल बोललो मी, इनपुट व्हेरिएबल्स. काय काय पॉईंट बोललो मी याचे, इनपुट व्हेरिएबल्स काय करतो आपण,
म्हणजे कस्टमाइज काय करायचं आपल्याला, माइज कॉन्फिगरेशन, म्हणजे काही एक्सटर्नल व्हॅल्यू आपल्याला पास करायचे असतील. काय करता येतं आपल्याला, रन टाइम पॅरामीटर, पॅरामीटर हे मी असं फास्ट मध्ये लिहितो, तुम्हाला कळायला पाहिजे. रन टाइम पॅरामीटर. अजून काय करतो आपण, आउटसाइड, म्हणजे तुमचं आउटसाइडचं जे काय असेल तुमचं कस्टमाइज, म्हणजे काय करतो टेराफॉर्म मॉड्यूल मध्ये तुम्ही, म्हणजे तुम्हाला काही सर्टन व्हॅल्यूज तुम्हाला काही पास करायचे असतील, ते तुमचं आउटसाइड काही व्हॅल्यू असतील ते तुम्हाला ह्या इनपुट व्हेरिएबल नुसार तुम्हाला पास करता येईल. अजून काय बोललो तुम्ही, आउटसाइड कॉन्फिगरेशनचे जे आउटसाइड असेल ते आउटसाइड कॉन्फिगरेशन बरोबर मॉड्यूल असं बोलू शकतो तुम्ही. ठीक आहे, कळलं. म्हणजे रन टाइम तुम्हाला काय पॅरामीटर पास करायचा, तुम्हाला स्क्रिप्ट तुमची कस्टमाइज करायची, तुम्हाला ते आउटसाइड तुमचं जे असेल समजा आउटसाइड कॉन्फिगरेशन किंवा मॉड्यूल मधलं जे व्हेरिएबल असेल ते तुम्हाला हे करता येते. ठीक आहे, अजून काय पॉईंट सांगितलं होतं का मी, एक्सटर्नल व्हॅल्यूज काय असेल तेच आउटसाइड. पेनची सवय नाही एवढी. ओके, व्हेरिएबल ब्लॉक मध्ये सगळ्या गोष्टी करणार आहेत आपण. ठीक, इनपुट व्हेरिएबल सोप्या भाषेत सांगितलं. आता हे काय बोलतो बघू आपण, तर इनपुट व्हेरिएबल लेट्स यू कस्टमाइज एस्पेक्ट ऑफ टेराफॉर्म मॉड्यूल्स विदाउट अल्टरिंग मॉड्यूल ओन सोर्स कोड. म्हणजे एकदा तुम्ही सोर्स कोड लिहिलं त्याला तुम्हाला काही चेंज करायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही रन टाइम तुम्ही एखादी स्क्रिप्ट लिहिली आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जाऊन थोडं चेंज करणार इथं. आता विचार करा, ही स्क्रिप्ट आहे तुमची, इथं सगळे व्हेरिएबल स्टोअर केलेत मी, तुम्ही इथं येऊन चेंज करायची गरज आहे का तुम्हाला, सांगा बरं. तुम्हाला इन्स्टन्स टाईप जर चेंज करायचं असेल तर तुम्ही कुठं चेंज करणार, व्हेरिएबलच्या ब्लॉकमध्ये इथं जाऊन इथं चेंज करणार. आणि जर तुम्हाला अवेलेबिलिटी झोन चेंज करायचं असेल तुम्ही कुठं करणार, इथं. म्हणजे ते ह्या पॅरामीटरची व्हॅल्यू चेंज करणार तुम्ही, हे व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करणार, ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करणार तुम्ही. ठीक आहे, स्क्रिप्टला हात लावायची गरज नाही तुम्हाला, त्यासाठी व्हेरिएबल असतं. विदाउट अल्टरिंग मॉड्यूल्स ओन सोर्स कोड, दिस फंक्शनॅलिटी अलाउज यू टू शेअर मॉड्यूल्स अक्रॉस डिफरंट टेराफॉर्म कॉन्फिगरेशन मेकिंग युअर मॉड्यूल रियुजेबल. म्हणजे आपल्याला रियुजेबल हे त्या गोष्टी करता येतात. एकदा आपण लिहिलं तर फक्त आपल्याला रन टाइम आपल्याला हे किंवा एक व्हेरिएबल ब्लॉक आहे त्याच्यातच चेंज करायचं, बाकी तुमची स्क्रिप्ट आहे तशीच राहणार आहे. When you declare variables in root module of your configuration, you can set their value using CLI option and environment variable. When you declare them into child module, the calling module pass the value to module block. हे तुम्हाला काय बोलते, तुम्ही जर रूट मॉड्यूल मध्ये व्हॅल्यू पास केलं, काय केलं तुम्ही, एक तर तुम्ही इन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करून पास करू शकता. तुम्ही चाइल्ड मॉड्यूल मध्ये जर केलं, तुम्ही एक मॉड्यूल दुसऱ्या मॉड्यूल मध्ये तुम्ही कॉल करून ते पास करू शकता तुम्ही. Your family tried program you can use output variables, local variables. हे झालं तुमचं इनपुट व्हेरिएबल्स. आहे बघ, इनपुट व्हेरिएबल तुम्ही असं डिक्लेअर करता. याचं डॉक्युमेंटेशन मध्ये आहे इथं, तेव्हा आपल्याला सापडत नव्हतं, आता सापडलं. ठीक आहे, इथं व्हेरिएबल्स आणि आउटपुट इथं. ओके, लोकल व्हेरिएबल हे मला ते डॉक्युमेंट रेफर करून मला पीपीटी मध्ये मी ऍड करेल होतं. डॉक्युमेंटेशन मध्ये बरोबर इज इनपुट असं मॉड्यूल सेट युजिंग द व्हेरिएबल ब्लॉक. इथं व्हेरिएबल आहे तुमचं, इमेज आयडी, इथं कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे तुमचं. तुम्हाला 3 टाईपचे व्हेरिएबल बोललो तुम्ही, 3 किंवा 4 असतील. स्ट्रिंग आहे, अजून काय नंबर, अजून कोणते कोणते व्हेरिएबल आहे, लिस्ट, मॅप, हा बुलियन. असं नाही तर खाली ठीक आहे, नसले तरी आपल्याला माहिती, हे आपल्याला बघितलंच आपण. हे काय ते कोणते व्हेरिएबल्स आहे ते याच्यात हे असतं. समजा कोणतं स्ट्रिंग नंबरवाले नाही का ते आपले तसले. अजून तिसरं कोणता, बुलियन, मॅप, अजून कोणतं होतं ना, आठवत नाही मला आता. लिस्ट, लिस्टवाला, हा लिस्ट. अजून हे असे काय तुमचे व्हेरिएबलचे टाईप आहे ते.
याच्यात सगळेच काय लक्ष ठेवा, काही नाही. मॅप झालं का तुमचं? मॅप झालं, बुलियन झालं, लिस्ट झालं, नंबर झालं. हे तुमचे व्हेरिएबलचे हे डेटा टाईप्स बोलू शकतो. ठीक आहे, त्याला म्हणजे स्ट्रिंग व्हेरिएबल काय करते, हे त्याचे टाईप म्हणजे तुमचं इनपुट व्हेरिएबल आहे तेच यूज करणार तुम्ही. त्याच्यात बी असे प्रकार आहे, तुम्हाला माहित असावं. हे सगळं यूज करता आलं न करता आलं तुमचा प्रश्न झाला, गरज पडेल नाही. स्ट्रिंग काय आहे आपलं, स्ट्रिंग माहिती ना तुमचं, टेक्स्ट. आणि नंबर काय आहे तुमचं, 1 2 3 असे नाही काय, असे नंबर आले तुमचे. आणि बुलियन व्हॅल्यू काय असतं तुम्हाला माहिती आहे ना, ट्रू और फॉल्स. मॅप काय करतो बोललो मी तुम्हाला, की व्हॅल्यू नाही का आपल्या, की आणि ही व्हॅल्यू पेअरचं आपलं. आणि हे तुमचं कोणतं बोललो तुम्ही, लिस्ट, कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज नाही काही, व्हॅल्यूज ऑब्जेक्ट हे ते तुम्हाला अशी काही गोष्टी आहेत तुम्हाला ते बघावं लागणार. ठीक आहे, हे झाले प्रकार. एवढे डिटेलमध्ये नाही जात मी, कन्फ्युज व्हायला. त्यांनी हेच दाखवले तर बघा, हा इथं सांगितलं की तुम्ही बरोबर. एक्झाम्पलमध्ये बघा इथं, each input variable accepted by the module must declare using the variable block. Variable block आहे, त्याच्यात इमेज आय डी कोणत्या टाईप आहे तुमचं, स्ट्रिंग. इथं व्हेरिएबल, लिस्ट. म्हणजे तुम्ही डायनामिकली हे बघा, तुमचं रिजन बाय डिफॉल्ट कोणतं आहे तुमचं रिजन हे सांगितलं. डॉकर पोर्ट्स, लिस्ट, इंटरनल हे तुमचं नाही का, नंबर, स्ट्रिंग. हे स्ट्रिंग म्हणजे तुमचं असं अक्षर आलं इथं बघा ना. हे बघा, यांनी व्हेरिएबल ब्लॉक हा आहे तुमचं डॉकरचं पोर्ट्स आहे. आता पोर्ट्स कशाचे असतात आपल्या नंबरमध्ये, पहिलं इंटरनल नंबर, हे बघा नंबर. दुसरा काय नंबरच आहे, इथं नंबर सांगितलं. तिसरा त्यांचं प्रोटोकॉल स्ट्रिंगमध्ये असतं, TCP, इथं तुम्ही असं सांगितलं. हे असं डॉक्युमेंटेशनमध्ये ॲज इट इज तुम्हाला कॉपी पेस्ट करून सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे तसं आहे, फक्त तुम्हाला यूज करता आलं पाहिजे त्या गोष्टी. हे आर्ग्युमेंट डिफॉल्ट, अ डिफॉल्ट व्हॅल्यू विच देन मेक व्हेरिएबल ऑप्शनल थिंग येते. म्हणजे जर तुम्ही काही व्हॅल्यू पास केलीच नाही तर ते डिफॉल्ट जे असेल ते तिथं जाणार. ठीक आहे, हे तुमचं टाईप काय म्हणजे काय टाईप आहे ते. डिस्क्रिप्शन तुम्ही सांगू शकता त्याचं, म्हणजे काय डिस्क्रिप्शन आहे, सगळ्या गोष्टी आहे इथे खाली. हे तुम्ही वाचून घ्या. स्ट्रिंग, नंबर, बुलियन काय असेल हे बघा, अजून भरपूर आहेत त्या गोष्टी. इनपुट व्हेरिएबल्स हे बघा, इमेज आय डी हे त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं त्यांनी. हे व्हेरिएबल हे बघा, इनपुट व्हेरिएबल मॉड्यूल पार्ट ऑफ युअर युजर इंटरफेस. कळतं नाही, डॉक्युमेंटेशन थ्रू चाललो मी, वेगळं काही नाही सांगत तुम्हाला. थेरॉटिकलच चालू आहे, अजून आपण प्रॅक्टिकली बघितलं नाही. हे असं बघून घ्या तुम्ही. हे व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल अँड आउटपुट या सेक्शन मध्ये वाटलं सी डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला वाटलं ग्रुपवर टाकू देतो, नंतर कशी टाकू इथे लिंक टाकून देतो आणि इतर चॅट बॉक्स मध्ये टाकून देतो. ठीक आहे, हे आपल्याला यूज केसेस राहिले तर मी थेरॉटिकल सांगतोय. आता हे बघू आपण, बघायचे तुम्हाला कळलं का, थोडंफार आयडिया आले असं नाही व्हेरिएबल्स काय काय नाही. मी 2-3 जे मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले एवढं तरी लक्षात असलं त्याच्यावर आताचं प्रॅक्टिकल बघू आपण. ठीक आहे, कळत आहे? काय सर आता नको, उलटा करून गेलं का? हा सर जेवायला जायचं अजून. ठीक आहे, मी असं थोडं थोडंच वाटलंच घेतो, लागू द्या टाइम. हे काय गोष्टी थोड्या एका डोक्यावरून जातात ना त्याच्यामुळं असं काही प्रॉब्लेम नाही. मी उद्या घेतो इनपुट व्हेरिएबल्स, हे तुम्ही व्हेरिएबल वाचून घेऊ द्या. ठीक आहे, ठीक आहे ना, तर असं डोक्यावरून जर गेलं तर सांगून द्यायचं, मला काही प्रॉब्लेम नाही. बळबळ स्ट्रेस करण्यात काय अर्थ नाही. हे कन्सेप्ट थोडं तुम्ही डॉक्युमेंट वाचत चला बरं. हे माझं कसं होतं माहितीये का, मला तुम्हाला मल्टिपल गोष्टी सांगायच्या असतात, पण टाइम असं एवढ्या टाइम मध्ये आपल्याला सांगता येत ना सगळ्या गोष्टी. आणि टेराफॉर्मच असं महिनाभर घेऊन जायचं ते बी नाही परवडत. त्यासाठी मी बघतो नाही का, असं तुम्ही तुमच्या साईडनी तुम्ही तुमचे एफर्ट दिले ना, हे लवकर होईल आपलं नाही का. हे वाचत घ्या तुम्ही, व्हेरिएबल, इनपुट व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबल. मी तुम्हाला डायरेक्टली यूज केसेस सांगून देईन तुम्हाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण उद्या घेऊ इनपुट व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सवर इंटरव्ह्यू मध्ये मला तर खूप वेळा क्वेश्चन विचारले, त्याच्यामुळे मी एक टॉपिक जरा जास्त थोडं घेतो मी थोडं. आणि बाकीचे जे गोष्टी आहेत समजा जे नाही विचारा त्याच्यावर मी एवढं डिटेलमध्ये नाही सांगितलं तुम्हाला ती गोष्ट. तर ठीक आहे, आज इथंच थांबू आपण. हे प्रॅक्टिकल करून घ्या तुम्ही उद्यापर्यंत, आणि वाटल्याचं थेरी वाचून घ्या.
आजचं जरी नाही झालं तुमचं प्रॅक्टिकल, समजा उद्या काही काम असलं तुम्हाला इकडे तिकडं, तर तुम्ही हे तुम्हाला एक लिंक दिली ना, ते व्हेरिएबल काय ते वाचा, आणि मला उद्या टाइम भेटलं ना मी थोडं पीपीटी अपडेट करतो व्हेरिएबलचं आणि पाठवून देतो तुम्हाला. इथं क्लिक केलं की इनपुट व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबलची बघूया काय एक्झाम्पल घेतलं नाही तर नाही घेतलं, असं बघा तुम्ही. ठीक आहे, थांबायचं इथं. हो सर चालतंय. ओके ठीक आहे. ओके बाय.